महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। तालुका पोलिसांकडून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले। 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। वाळू उपशाला प्रतिबंध असताना देखील अवैध पद्धतीने वाळूचा उपसा करत वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी आज दुपारी जप्त केलाय। ग्रामीण भागातून अवैध वाळू घेऊन मंठा चौफुली परिसरातून शहराकडे जाणारा ट्रॅक्टर संदर्भात माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विलास आटोळे, चंद्रकांत माळी आणि बालू ढाकणे यांनी मंठा चौफुली परिसरातील बेझो शीतल कंपनी समोर पकडले। 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चंद्रकांत माळी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विलास आटोळे हे करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। ट्रॅक्टर जात होता तर त्याच्याकडे खात्री केली असता त्याच्याकडे कोणतीही रॉयल्टी नसल्याच्या कारणावरून सदर ट्रॅक्टर चालक मालक याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तक्रारदार चंद्रकांत माळी यांच्या तक्रारीवरून 303(2) BNS प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामधील आरोपी इरफान तकदीर शेख आणि अजून शेख असे 2 आरोपी आहेत, चालक मालक, आणि ट्रॅक्टर पोलिसांना जप्त करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल आठवडे हे करतात। सर, किती मुद्देमाल असेल? ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू असं एकूण मिळून 1,33,000चा मुद्देमाल आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।